आप्पा इकडं कुठे? मी बी तुला तीच विचारणार होतो. तू इकडे कुठं? हा ते देवाला पाया पडाय आलतो ना. तेवढ्यात शीतल दिसली. तिला फुलं पाहिजे होती ना, म्हणून मी तिला फुलं काढून दिली. हो का नाही ग शीतल? हा होय मग भेटली का फुलं? होय भेटली की. होय आप्पा, तुम्ही इकडं कुठं? कोण? मी वय आता तुम्हाला विचारलंय म्हणलं तुम्हीच की. आलो होतो जरा इकडं. म्हटलं शीतल अजून आली नाही, लय उशीर झालाय. हा तिला फुलंच भेटत नव्हती. मग नुसता नमस्कार करायचा. देव काय म्हणतोय फुलंच पाहिजेत म्हणून. हा ते बी खरंच आहे म्हणा. बाकी काय चाललंय रावल्या? माझं काय चालणार, धंदा एक धंदा. आज रविवार आहे ना? हो, मग दुकानात गेला नाही? सकाळपासून मी दुकानातच गुंतलो होतो. असं असं. बाकी काय म्हणतोय अभ्यास? काय परीक्षा बिरीक्षा देतोस का नाही? आता कसली परीक्षा देता? आपलं नशीबच आता परीक्षा घ्यायला बसलंय ना. भरतीचं काय झालं? आली की ती पळून गेलेली. अरे भारती नाही, भरती मिलिटरीची. बघू, आपलं काय अजून वय गेलंय वय. कुठं ना कुठं तरी शॉर्ट होणारच की. मला फुल कॉन्फिडन्स आहे. हो, करल्या का काहीतरी. तुझ्या म्हाताऱ्याला बी आता कात्री धरता येत नाही. अहो थंडी जास्त पडल्या ना, आणि त्यात वय पण झालंय ना. ते बी आहेच म्हणा. होय आप्पा, तुमचं दुकान काय म्हणतंय मग? चाललंय आपलं डिगी डिगी. यो आपण नक्की कशाला आलाय? देवा महादेवा, आप्पा इथनं लवकर जाऊ दे. चल रावल्या, येऊ का मग? आप्पा आता आलाय तर दर्शन घेऊन जावा की. कुणाचं? तुझं वय? काय आप्पा, करा तुम्ही बी चेष्टा करा माझी. अरे नाही असं काय नाही. अरे आपण दर्शन घेतलं काय नाही घेतलं काय, देवाचं आपल्याकडे लक्ष असतंच. काय सांगतोय? लक्ष असतोय वय? बरं रावल्या, येऊ का आता? चल शीतल. बर बर. बरोबर काय मायावर चल म्हणलं तुला. हा तुम्ही बाकी पुढं, मी येतीच. आता पुढं काय आणि मागं काय, दर्शन झालं ना? चल चल. बोल रे, काय म्हणतोस? आज्या, तू काय बावळट आहेस काय र? शीतलला काय बोललास? राहुल्या, उगाच डोकं खाऊ नको माझं. तुला काय हा विषय माहित नाही. विषय जरी माहित नसला तरी माणूस कसा आहे ते चांगलं माहित आहे. लका आज्या, ती पोरगी तुझ्यावर जीव एवढा टाकती आणि तू बस तिच्यावर तोंड टाकत. अरे प्रेम निभवायचं नव्हतं तर कशाला झक माराय केलंस वय? लका तिला काय पोरगा मिळाला नसता वय? 101 पोरं तिच्या माग लागलेत की, आणि त्या हरामखोर भैयावर तू विश्वास ठेवलास वय? लका ती पोरगी तुझ्या संग काय काय बोलायची लिस्ट काढून आलती, आणि तू तिथंच ऑडिट काढत बसलायस. बोल की आता. तुझी काय तात्खिळी बसली वय? राहुल्या, सॉरी, चुकलं माझं. सॉरी ते मला नको सांगू, तिला सांग. आणि आता फोन नको करू. आप्पा आहे तिच्या संग, आणि इथनं पुढं कुणाचं ऐकून जर काय बी केलंस तर माहितीसाठी सांगतो, आपली दुस्ती संपली. हा,
ह्यांचा कशाला फोन आलाय? हा हॅलो. काय चाललंय? काय नाही, बसलो निवांत. फोन कुणाचा होता? ते रावलेचा. मगाशी घरी फोन केला होता का? हा, मामानं केलता. बर. तब्येत कशी आहे तुमची? चांगली आहे की. आणि हो, ते लग्नाचा विषय क्लोज झाला का? झाला की, तुम्ही सांगितल्यामुळं. हा, बरं ठेवू का फोन? का हो, तुमची काही तब्येत बरी नाही का काय? काय झालं माझ्या तब्येतीला? जे ते उठसुटू का? मजी आणखी कोणी विचारलं का? नाही नाही, ते जी विचारत होती. हा, अहो आता आजी आहे म्हणल्यावर काळजी करणारच की. आणि हे बघ, ते मागचं जास्त डोक्यात वागवू नको. हा, आणि कोणाजवळ बोलू बी नको. अहो मी बी तुम्हाला तेच सांगणार होते. हा विषय आपल्या दोघांशिवाय कुणालाच माहित नाही. पोरं काय अगं पाहिजे अशी भेटतात. आता तरी मी लग्नाचा विषय डोक्यातनं काढून टाकलाय. आणि हो, जर स्वतःची काळजी घे. हो, आता तुम्ही असल्यावर मला कसली आली आहे काळजी. हा, ठेवू का? अजिंक्य, सुट्टीवर कधी येणार आहे तुम्ही? नाही, अजून फायनल नाही. बाकी काय विशेष? ट्रेनिंग कसं चालू आहे? हा, ठीक चाललंय. जयडे, हा, माझं एक काम करशील का? बोला की. माझ्या फोनवर जरा रिचार्ज मारशील का? एवढंच वय? करते की. हा, थँक्स. अहो आता त्यात थँक्यू काय? टॅलेंट. बोला भैया. आज आम्ही जाम खुश आहे. विचार का? का? अरे कारण आजला आम्ही जोरदार शह दिलाय. आपला घोडाच घुसवलाय. भैया तुम्ही काय बोलताय ते मला काय कळना. अरे टॅलेंट, आज सकाळच्या पारी आजाला फोन केला होता खुश खबर द्यायला. कसली खुशखबर? अरे शीतला आम्हाला भेटायला आल्याची. काय सांगता काय? टॅलेंट, आजा जळून जळून खाक झाला असणार. आगीची फौजी तापट डोक्याची, आजाच्या जीवाची पाक आगाग झाली असेल बघ. टॅलेंट तुला 100% सांगतो. मार्क माय वर्ड. आता आजा शीतलला फोन करून झाप झाप चापणार. भैया तुम्ही तर त्या दोघांच्या काळजालाच आग लावली की. आता बसा म्हणा तडफडत. हा? कसा वाटला चेक? एक नंबर भैया.